महत्त्वाची घडामोड रुपाली चाकणकर ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत, त्यांची चौकशी होणार आहे। अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स या चौकशी संदर्भात? श्रोते, आपण पाहतोय की नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीनं अनेक लोकांना चौकशीला बोलावलेलं आहे। आतापर्यंत त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की अनेकांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि आज रुपाली चाकणकर यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं। त्यानुसार समन्सला उत्तर देण्यासाठी रुपाली चाकणकर मुंबईच्या वरळीमध्ये असणाऱ्या झोन 2 च्या ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सकाळीच रुपाली चाकणकर ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचल्यात आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे। अशोक खरातनं ज्या पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत जे जॉईंट अकाउंट काढलेले होते आणि अनेक लोकांसोबत त्यांना ही अशा पद्धतीचे व्यवहार केलेले आहेत, ज्या व्यवहारांची कल्पना त्या अकाउंट धारकांना सुद्धा नव्हती। मात्र अशोक खरात त्या खात्यांवरून लाखो रुपयांचे व्यवहार करत होता आणि या सगळ्याच्या चौकशीसाठी ईडीकडून अनेकांची चौकशी केली जाते आहे। रुपाली चाकणकर यांना सोमवारी समन्स करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आजच्या दिवशी त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार रुपाली चाकणकर मुंबईच्या वरळीच्या ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। आज त्यांची चौकशी केली जाईल। याच्या आधी आपण पाहिलं तर त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांना सुद्धा ईडीने चौकशीला बोलावलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकर कुटुंबियांची जी काही चौकशी ईडीकडून केली जाते आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय समोर येणार आणि रुपाली चाकणकर यांच्या चौकशीनंतर आणखी कोणाला समन्स केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीला नाशिक पोलिसांनी जो काही तपास केलेला होता त्यानुसार एसआयटीकडे हे प्रकरण गेल्यानंतर एसआयटीकडून सुद्धा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। मात्र ईडीनं या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर पहिल्यांदा प्रतिभा चाकणकर, त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि आता रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं। त्यानुसार रुपाली चाकणकर सध्या मुंबईच्या ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचल्याचं कळतं आणि सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू आहे। नक्कीच चौकशी संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोतच कृष्णा। तुर्तास धन्यवाद।